नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. पोस्टिंग आहे. त्यांचे वडील सन्मान्य श्री नंदन दत्तात्रय भगत हे देखील ज्येष्ठ विधिज्ञ असून ते नोटरी ॲडव्होकेट आहेत. तसेच त्यांची बहीण कुमारी स्नेहा नंदन भगत या सुद्धा MBBS डॉक्टर असून त्या स्त्री व प्रसूती रोग तज्ञ आहेत. संपूर्ण कुटुंब अतिशय उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू असून आपण आपल्या तिन्ही संस्थांतर अत्यंत कठोर परिश्रम समर्पणाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रातील अत्युत्कृष्ट न्यूरोसर्जनची पदवी संपादन केली आहे आणि आपल्या समाजाचं नाव लौकिक वाढवलं आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. प्रकारातील खाडी पोहणे या क्रीडा प्रकाराचा महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च शिवछत्रपतींच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र स्टेट ॲमेचर ॲथलेटिक असोसिएशन आयोजित अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे 22 किलोमीटरचे अंतर तुम्हाला स्वयंसेवक पंकज पाटील यांनी जलतरण करून 6 तास 25 मिनिटांनी पार करून आपले धाडस आणि साहसाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. स्वयंसेवक अनेक कठीण किल्ल्याच्या चढाईवर ॲथलीट सगळ्यात प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा त्यांचा हार्दिक अभिनंदन आपण करूया. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर देवेश प्रकाश पाटील तिन्ही आपल्या शाळेला सर्वोच्च देणगी दिलेली आहे. सातत्याने आपल्याला सहकार्य करतात. आत्ताही ते आपल्या शाळेवरती सल्लागार म्हणून कार्यरत आहे. समाज विकास मंडळ किंवा समाजातील विविध कार्यकर्ते विकास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो आपण मंचावरती यावं. मंचावरती यावं त्यांचा धनादेश आपण करीत आहोत. उपस्थित आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर समोर केलेले आहे. ज्यात त्यांनी विविध प्रकारचे मंत्री सांभाळलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कार्य आणि सामाजिक उपक्रम राबवले गेलेले आहेत, ज्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक विशेषता निर्माण केलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर मी वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संकट काळात माननीय नाईक साहेब हे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मंत्रालय पातळीवरती गृह विभाग तसेच सहकार विभागातील उच्चतम अधिकाऱ्यांसोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयात सभा घेऊन सदन सभेमध्ये स्वतः उपस्थित राहिले व संस्थेवर दृढ विश्वास ठेवून वसई प्रगतीचे सर्व संचालक हे मान झाला आहे. त्यानंतर मी आर्य समाज विकास परवानग्या मिळवून देण्यामध्ये नाईक साहेबांचा सर्वात मोठा वाटा आहे. शाळेतील कामकाज करताना प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांनी संकटमोचक म्हणून शाळेत सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे आणि आजही करीत आहे. त्यामुळे शासन दरबारी आपल्या संस्थेची सर्व शासकीय कामे सहजपणे शक्य होतात. आपल्या समाजात सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील आणि उपाध्यक्ष निलेश बसे आणि सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित आहेत. आगे अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड ठाणे जिल्ह्याचे ते आपले
पालकमंत्री मान्य नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन या समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल तसेच समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेला सदैव उपस्थित आणि पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी कोकण शिक्षक मतदारसंघाचे श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचे आजच्या समारंभासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांचं नियमित करत असलेल्या मार्गदर्शन सहकार्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. आजच्या या समारंभात या संस्थेचे शिक्षण संस्थेचे ट्रस्टी आवर्जून उपस्थित राहिले ते शेखर दुबे यांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. सर्व सभासदांचे स्वागत करून आजच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून सभेत सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल आगरी समाज विकास मंडळ, वसई प्रगती सहकारी पतसंस्था तसेच आगरी समाज विकास शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, समिती सदस्य व सभासदांचे मनपूर्वक आभार. या परिसरातील सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी व मंडळाचे सदस्यांचे मनपूर्वक आभार. महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार. आजच्या समारंभाची सर्व व्यवस्था पाहणारे श्री संजय पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार. विशेष मेहनत घेऊन उत्कृष्ट नियोजनाने आजच्या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल तिन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांचे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना विशेष धन्यवाद. तसेच आजच्या या आजचा जो हा कार्यक्रम गोड कार्यक्रम इथे संपन्न झाला त्याचे प्रेरणास्थान असलेले मानकर साहेब यांना मी इथे आभार मानून धन्यवाद देतो. वेळेअभावी प्रत्येकाचा वैयक्तिक नामोल्लेख करता येत नाही, मात्र समाजाच्या प्रगतीत सहाय्य करणारे सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार देणगीदार व मार्गदर्शक तसेच ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले व ज्यांचा नामोल्लेख अनावधानाने राहून गेला असेल त्यांचे या तिन्ही संस्थेतर्फे अगदी मनपूर्वक आभार. आणि आजचा हा गोड कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो आणि